भारतीय समाज आघाडीचा भारतीय समाज आघाडीचा तख्त बदलतो ताज बदलतो तख्त बदलतो ताज बदलतो तख्त बदलतो ताज बदलतो भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय समाज आघाडीचा भारतीय समाज आघाडीचा भारत माता की जय। अरे हम सब भारत बाप की बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टीमध्ये माननीय अरविंद कांबळे साहेब आहेत. मी स्वतः रायबान जाधव विकास आघाडीचं प्रतिनिधित्व करतोय. वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया ज्याच्यामध्ये माननीय श्री सोहेल अन्सारी जी आहेत, त्याचबरोबर सोशलिस्ट डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया ज्याच्यामध्ये आदरणीय कलीम साहेब आहेत. समाजवादी पक्ष देखील यांच्यासोबत काम करण्याच्या संबंधातली भूमिका घेताना आम्हाला दिसतोय आणि त्याचा आम्हाला आनंद आहे. त्याच्यामध्ये अयूब पटेल जी आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र आदरणीय राजूभाऊ साबळे जे आहेत. आझाद समाज पार्टीचे माननीय किशोर म्हस्के साहेब आहेत. सामाजिक संघटना म्हटलात तर त्याच्यामध्ये आदरणीय आपले सर्वांचे चाहते माझे परम स्नेही अर्थात दीपक भाऊ केदारजी आहेत. अमजद हुसेन साहेब आहेत. आणि इथे आमच्या सर्वांच्या या निर्णयाला चर्चात्मक स्वरूपातून एक फायनल किंवा शेवटचा जो ज्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हा निर्णय आम्ही इथे आता जाहीर करतोय. याच्यामध्ये आदरणीय नारायण जाधव, सुनील साळवे, श्री सुरेश शिंगारे साहेब, अनामी मोते साहेब, मोरे साहेब, हर्षल लखपतीजी, सुनील खरातजी, प्रदीप धणेदरजी, अशोक सिरसाटजी, प्रवीण जाधवजी, प्रवीण आरिफ शहाजी, मुबाशिर फारुकीजी, बाळू शेजवळजी, विजय शिंगारेजी, शेख साहेब आणि मनीष शेळकेजी अशी ही सगळी मंडळी ही सुद्धा मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आता हा जो प्रयोग आम्ही करतोय आणि जी भूमिका आम्ही मांडतोय ती भूमिका मुळातच अशा स्वरूपाची आहे की जिथे सर्वसामान्य चळवळीतले बौद्धिक विचाराने प्रभावित असलेले लोक अनेक वर्षापासून कष्ट करत आहेत, त्यांच्यावरती एक धनदांडगे वेगळ्या विचाराचे आणि या देशाला नष्ट करू पाहणारे जे लोक आहेत यांची सगळ्यांची मिळून जी एक कुठलाही पक्ष तुम्ही जर घेतलात, म्हणजे अगदी आपण बघतोय की या परवाच्या अगदी उद्धव ठाकरेंच्या प्रवेशाच्या संदर्भातली माझी असलेली चर्चा असू दे किंवा श्री आपले मामू रशीद मामू यांच्या संदर्भातली चर्चा असू दे, साधारणतः असं लक्षात येतंय की धनाढ्य आणि काही प्रभावाखाली काम करणारे किंवा प्रभावाला कार्यान्वित करण्याच्या संबंधातले काम करणारे एक मंडळ काम करताना दिसतंय इथे, जे सगळ्या पक्षामध्ये आहे. आणि या धनाढ्य लोकांनी आमच्यावरती जे चळवळीतले आहेत, बौद्धिक पात्रतेचे आहेत, बौद्धिक क्षमतेचे आहेत, बौद्धिक वैचारिक बैठकीचे आहेत, मुळात यांच्यावरती कुरघोडी करण्याचा जेव्हा निर्णय घेतला त्यावेळेला प्रत्युत्तर तर द्यावंच लागतं. आणि म्हणून सर्वसामान्यांच्यासाठी हे प्रत्युत्तर म्हणून आम्ही सगळेजण तयारी करतोय. आमची सगळ्यांची एवढीच अपेक्षा आहे की या एकंदरीत प्रयत्नाला सर्वसामान्य लोकांनी आशीर्वाद द्यावे. नाही तर आत्ताची जी परिस्थिती आहे ही अत्यंत चिंताजनक आहे. या देशावरती कर्ज आहे, राज्यावरती कर्ज आहे, महानगरपालिकेवरती कर्ज आहे, प्रत्येक माणसावरती कर्ज आहे. हे अशाच पद्धतीने जर चालत राहिले तर हे फार दिवस जाणार नाही. आमचे जे प्रमुख मुद्दे आहेत ते खालीलप्रमाणे आम्ही घोषित करीत आहोत. पहिला मुद्दा आपल्याला सांगितल्याप्रमाणे भारतीय समाज आघाडी असं या आघाडीचं नाव आहे, ज्याच्यामध्ये आपण ही सगळी माहिती मगाशी आपल्यासमोर मांडलेली आहे. पहिला मुद्दा जो आहे त्याच्यामध्ये तोडलेल्या सर्व मालमत्ता मध्यंतरीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये खाजगी मालमत्ता
महानगरपालिकेने तोडली. बरं, इतरही काही मालमत्ता तोडल्या, नाव घेतलं डीपी प्लॅन किंवा रोड वाईडनिंग. आता मुळातच कंगाल असलेलं केंद्र सरकार आणि कंगाल असलेलं राज्य सरकार हा रोड कुठून बांधणार होतं. पण मग बांधायचं जरी असलं तरी महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू ऍक्ट जो आहे त्या अनुषंगाने नुकसान भरपाई देऊनच तो बांधायला हवा होता. समृद्धी हायवे बांधताना काय सरळ जाऊन थोडी घुसले, त्याचे पैसे दिलेले आहेत, सर्वश्रुत आहे. बघ छत्रपती संभाजीनगरमध्ये असं का घडलं, पण ते घडले. हे कोणाच्या भरोशावर घडले? काणे त्यावेळेला हे लोक आले आणि काणे हे लोक बोलले की अरे हे चुकतंय, एक तर त्यांचं ज्ञान कमी पडतंय किंवा ते त्याच्यामध्ये सामील आहेत, असंच त्याचा अर्थ नाही. म्हणून सगळ्यात पहिला मुद्दा जो आम्ही घेतलेला आहे की आमची सत्ता आली की सगळ्यात पहिल्यांदा आम्ही जे करणार आहोत ते म्हणजे तोडलेल्या सर्व मालमत्तांना रोख नुकसान भरपाई आम्ही देणार आहोत जे ऑलरेडी तुटलेले आहेत. दुसरा महत्वाचा मुद्दा, नवीन एकही मालमत्ता कायद्याच्या अनुपालन केल्याशिवाय तोडू देणार नाही आम्ही. महानगरपालिकेचा आयुक्त असो का राज्य सरकारचं कोणी असो, आम्हाला काय पडलेलं नाही. का? ही स्थानिक स्वराज्य समिती आहे. स्थानिक स्वराज्य समिती, याला स्थानिक स्वराज्य म्हटलं गेलेलं आहे का? कारण की त्याचे स्वतःचे अधिकार आहेत. त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये निश्चितच केंद्र सरकार जसं राज्य सरकारला काही गोष्टी सांगत असतं तसं राज्य सरकार महानगरपालिकेला, जिल्हा परिषदला काही गोष्टी सांगतं, पण अधिकार मात्र त्यांचे असतात. याच्यात कुठलीही मत नाही. आणि म्हणून निश्चित स्वरूपाने हे आम्ही करू. नवीन एकही मालमत्ता कायद्याचं अनुपालन केल्याशिवाय तोडणार नाही. आणि कायद्याचं अनुपालन म्हणजे काय, त्याचा सगळा अभ्यास करावा लागणार आहे. किती जागा आपण घेतोय, तर ती नेमकी आपण घेत असताना ते ज्याच्यासाठी आपण घेतोय. आता कांचनवाडी परिसरामध्ये विनाकारण घरं तोडून ठेवली आहेत आणि रोड बांधायचा पत्ता नाही. मग कशाबद्दल तोडली ती घरं? तुम्हाला बुलडोझर आल्याकडून पैसे घ्यायचे होते म्हणून तोडली काय? हे नालायकने तर काय म्हणावं लागतील, हे होईलच जेव्हा इलेक्शन येईल. खिशात नाही आणा, बाजीराव म्हणा, कशाबद्दल बाजीराव म्हणा, काय तुमच्याकडे जे तुम्ही घरं तोडून तिकडे काय हे करणार आहात? रोड बनवायच्यासाठी तुमच्याकडे पैसे नसताना घरं तोडण्याची गरजच काय आहे? आणि आता घरं तोडली आहे तर कायद्याप्रमाणे तोडली पाहिजेत. म्हणून याचा अभ्यास केल्याशिवाय आम्ही हातच लावू देणार नाही कोणाच्याही घराला. त्यानंतर तिसरा मुद्दा जो महत्वाचा आहे, शासकीय नियमानुसार नागरी सुविधा पुरवठेपर्यंत कुठलाही कर महानगरपालिकेला घेऊ देणार नाही. ही गोष्ट खरी आहे आणि हे सगळं कायद्यानुसार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम याच्या तरतुदीनुसार आहे की तुम्ही काय दिल्यावरती तुम्हाला काय घेता येतं. आणि त्या तरतुदीच्या संदर्भामध्ये तुम्हाला आठवत असेल की मी स्वतः महानगरपालिकेच्या गेटवर बसून चॅलेंज केलं होतं त्यावेळेच्या अभिजित चौधरींना की या आणि सिद्ध करा की मी चुकलोय. नाही येऊ शकले. उलट स्मार्ट सिटीमधल्या सिमेंट रोडची कामं कमी करून त्यावेळेला पाणी पुरवठा फिल्टर जे हर्सूलचं बंद पडलेलं होतं ते सुरू केलं गेलं आणि तदनंतर हडको आणि सिडको या परिसराला स्वच्छ पाणी आलं. म्हणजे आणि आज त्याच्यामध्ये मुहूर्तमेढ रवली गेली आणि तात्काळ पत्रकारांना या ठिकाणी भारतीय समाज आघाडीची घोषणा या ठिकाणी करण्यात आली. आम्ही पद्धतीने निवडणूक लढ प्रपितांनी धार्मिक जातीय ध्रुवीकरणाच्या माध्यमातून निवडणुका लढवण्याचा अजेंडा ठरवलेला आहे. आम्ही त्या ट्रॅपमध्ये न फसता शहराच्या विकासाचा, सामाजिक सलोख्याचा, गोरगरिबांचा महात्मा डॉक्टर बाबा आंबेडकर, लोकनाट्य, सगळ्या विचारधारेच्या जवळपास 15-20 पक्ष भारतीय मी तू सांगू 50च्या वर जागे